लाडक्या बहिणीसाठी इथे मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. 17वा आणि 18वा हप्त्याचे इथे वाटप सुरू झालेलं आहे. पहिला टप्पा 20 जिल्ह्यांसाठी म्हणजे ₹3000 आपल्याला भेटणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत ते आपण ते बघणार आहोत आणि काही महिलांना इथे ₹3000 जे आहे ना, तिथे भेटणार नाही. आणि महिलांना इथे दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना इथे आता गॅसची जी सबसिडी असते ती सुद्धा इथे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु मी जे महिला सांगणार आहे त्याच महिला इथे पात्र असणार आहे सबसिडीसाठी. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, सध्या या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा आणि 18वा हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता याकडे लाभार्थी महिलांचे विशेष लक्ष लागलेले आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता 17वा हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेले असून तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम हळूहळू खात्यात जमा केली जात आहे. यानंतर नियोजन वेळापत्रकानुसार 18वा हप्ता देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे काही महिलांना सलग 2 महिन्यांची मदत मिळण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे. योजनेच्या ताज्या अपडेटनुसार 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्यासाठी तर 18वा हप्ता डिसेंबर महिन्यासाठी मानला जात आहे. दोन्ही हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे. सध्या 17व्या हप्त्याचे वितरण सुरू असून ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा महिलांना प्राधान्य दिले जात आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की 18वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य राहणार आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा पुढील जो हप्ता येणारा हप्ता हा अडकू शकतो. आणि आता जो जिल्हे आहे, हे जिल्हे म्हणजे सगळ्यात पहिला जे वाटप होणार आहे म्हणजे बुलढाणा, अमरावती, नागपूर, पुणे, संभाजीनगर, जालना, छत अशा खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये ही जी वाटप आहे ना, हे होणार आहे. 20 जिल्हे यामध्ये आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.